बक्षात ठेवलेले आहे, बक्षात ठेवलेले आहे. विचारणारा कोणी नाही ते, म्हणून मी महिला स्वतः उतरली आहे. कुठे गेलं आमचं 33% रिझर्वेशन, आरक्षण? बाकी आरक्षणचा विषय बोलतात, पण आमचं जे 33% आरक्षण आहे ते कुठे गेले? म्हणून या 20 कॅन्डिडेट मध्ये फक्त एक महिला कॅन्डिडेट प्रचार करते. जर 33% लागू झालं असतं तर इथे लेडीज और 15 लेडीज आले असते. नमस्कार नमस्कार. आम्हाला लेडीज त्या बाजूला जा जरा. तर मी इथे आमच्या नेत्यांना, एवढे नेत्यांचे फोटो लावले होते, पण कुठलाही नेता महिलांबद्दल बोलायला उगाच वाटते. आता बघा एक महिला रॅली काढते पण तिच्या बरोबर पोलीस नाहीये. पण इथे या पार्टीचं जेव्हा रॅली निघते तेव्हा पोलीस आम्हाला प्रोटेक्शन नाहीये. मुंबईमध्ये आपल्या देशामध्ये आम्हाला प्रोटेक्शन नाहीये. माझ्या बरोबर एकही पोलीस नाहीये. पोलीस कुठले आहे? कमलीबाई असती तर पोलीस असते, ती कंगना असती तर पोलीस असते. तर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन नाही. मणिपूरमध्ये काय झालं? मणिपूरमध्ये आम्हाला विचारलं पण नाही. नुसतं हे मिनिस्टर तिकडे गेलेला, पण आमचं रस्ता हरण झालं तिकडे. कोण विचारणार? संसद बांधणार, नवी संसद मध्ये पहिला दिवस अटॅक झाला. कोण विचारणार? त्यावेळी महिला आमचं राष्ट्रपती होती, पण तिला देखील संसद मध्ये यायला दिलं नाही. संसदेमध्ये आमची महिला राष्ट्रपतीला यायला दिलं नाही. कोणी विचारायला नाही. तिथे महिला रॅली काढते, एक पोलीस नाहीये. ही आपली देशाची दुर्दशा आहे. म्हणून मी जे सांगते महिलांना, माझं पॅम्पलेट घ्या आणि नीट ऐका. अपना दिन भी आएगा बोलते है ना, आपला दिवस पण येणार ज्या दिवशी 33% लोकसभेमध्ये जे पास झालेला हे लागू झालं तर आपण गप्प बसणार नाही. आपले 15 कॅन्डिडेट उभे राहणार आहे. लक्षात ठेवा. खिडकी कुठे गेली? मला द्या खिडकीला वोट द्या. यावेळी मी विद्यामय तुमची योजना घेऊन आली आहे. खिडकी